पाहुयात गावगावी 24 तास. अकोला पालिकेतील 3 नगरसेवक निलंबित झालेले आहेत. अवैध जात प्रमाणपत्रामुळे पालिका आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये एमआयएमचे नगरसेवक सीमा अंजुम शेख, अमरीन सदफ सय्यद, नाझीम आणि काँग्रेसचे शेख अब्दुल्ला सलीम निलंबित झाले. दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं संबंधित नगरसेवकांनी सांगितलेलं आहे. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात आधुनिक लॉन्ड्री युनिट आणि पुरुष सर्जिकल सेमी अतिदक्षता विभाग उभारण्यात आला. या सुविधांचं लोकार्पण सोहळा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पार पडला. नवीन आधुनिक सुविधांमुळे सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळणार. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 8% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे 12 कोटी रुपये खर्चून उभारलेली वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी नगरसेवक पूरण बदलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असून पावसाच्या दीर्घखंडामुळे खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला. अकोला, भंडारा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचं संकट उभं टाकलंय. सिंधुदुर्गाच्या कणकवली तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. मागील 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. हिंगोलीच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका हिंगोलीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद पूर्ण भिजली आहे. पावसाच्या दिवसात बाजार समितीच्या शून्य नियोजन कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे, बायो उत्पादनं आणि निकृष्ट खतांच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या पैशाची लूट करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अकोला शहरातील MIDC औद्योगिक परिसरात बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापा टाका सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू, पॅकिंगसाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आले. नाशिकमधील 16 जिल्हा परिषद शाळेतील गणवेश निकृष्ट दर्जाचे आढळून आले. या प्रकरणी ZP CO कोमकार पवारांनी कारवाई केली असून ZP शाळेच्या मुख्याध्यापकांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली. जळगाव जिल्ह्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून 8 ते 10 तरुणांची ATS कडून चौकशी करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांचा संबंधित गँगस्टरशी संपर्क असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चंद्रपूरच्या जटपुरा गेट परिसरातील पान शॉप आणि पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 104 ग्रॅम MD जप्त करत पान टपरी चालक याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयानं खासदारांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या. स्मार्ट घड्याळ, स्मार्ट चष्मे, पेन कॅमेरे यासारख्या अत्याधुनिक उपकरणांचा संसद परिसरात वापर करू नये असं सचिवालयानं स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली आहे. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील VIP दर्शन बंदीच्या आदेशावरून वाद निर्माण झाला. आजपासून VIP दर्शन बंद असतानाही मंत्री गुलाबराव पाटलांसोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतल्याचा आरोप होता. तर कोकणात पावसानं दडी मारल्यानं भात शेती सुकू लागली याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकसानग्रस्त भागात जात पाहणी केली. यावेळी मंत्री राणेंनी तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश दिले. ही परिस्थिती कोकणात प्रथमच उद्भवलेली असून कोणत्या निकषाअंतर्गत मदत करता येईल त्याची माहिती घेऊन उपाययोजना करू असं आश्वासन दिलं. भंडाऱ्यात गेल्या 13 दिवसापासून सुरू असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी संप अखेर मागे घेतलाय. लिखित आश्वासनानंतर तुमसर नगर परिषदेसमोर आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय. सफाई कामगारांच्या मागण्यांना अखेर यश आलं. महापालिकेच्या भाजी मंड्यांच्या डागडुजीवर कोट्यावधी खर्च करण्याऐवजी त्यासाठी धोरण तयार करा असा आग्रह स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी धरलाय. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी दादरमधील स्वतंत्रवीर सावरकर मंडईच्या डागडुजीचा प्रस्ताव राखून ठेवला.